मुंब्रा पोलीस स्टेशनने एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांनी त्यांची जी नार्कोटिक्सची टीम आहे त्याचे अधिकारी यांनी सिनियर पी.आय. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक MD ची केस केलेली आहे. याच्यामध्ये 13 किलो 629 ग्रॅम MD त्यांनी जप्त केलेली आहे. त्याचे व्हॅल्युएशन आताच्या मार्केटमध्ये सध्या 27,21,77,000च्या आसपास आहे. आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे 46/2026. NDPS चे कलम 8क 22B आणि 29 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर ह्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला NDPSच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की बिलाल हॉस्पिटल आहे मुंब्र्यात वाय जंक्शनच्या जवळ, तिथे कोणी MD विकायला येत आहे. तर त्या गोपनीय माहितीच्या आधाराने त्यांनी तिथून बासू सय्यद म्हणून मुंब्र्याचा रहिवासी आहे त्याला अटक केली आणि त्याच्याकडे सुरुवातीला 23.5 ग्रॅम वजनाचं MD मिळालं. त्याच्यानंतर त्याला इंट्रॉगेशन केल्यानंतर तो म्हटला हा माल मध्य प्रदेश मधून येतोय आणि परत एक खेप त्याची येणार आहे. तर त्यासाठी ट्रॅप लावला गेला आणि त्यामध्ये रामसिंग गुजर आणि कैलास बलई हे 2 आरोपी मध्य प्रदेशचे आले होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम MD जप्त केलेली आहे. हा MDचा जो सोर्स आहे तो रतलाम जिल्हा मध्य प्रदेशचा आहे, म्हणून आपण तिकडे टीम पाठवली होती यांच्या इंट्रोगेशन नंतर. आणि तिथेही आपल्याला 2 आरोपी मिळालेले आहेत, मनोहर गुजर म्हणून आहे आणि रियाज मोहम्मद मंसुरी. त्यांच्याकडून 9 किलो 956 ग्रॅमचे MD जप्त केलेले आहे. असे एकूण 13 किलो 629 ग्रॅमचे MD या आमच्या टीमनी जप्त केलेला आहे. आरोपी सध्या PCR मध्ये आहेत, त्यांचे इंट्रोगेशन सुरू आहेत. याच्यात काही अजून आम्हाला पुढची लिंक तपासायची आहे. काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे. ही कामगिरी जी केलेली आहे ती जी आमची NDPSची जी टीम आहे, API केदार, API जाधव, API दळवी, म्हणजे यांनी मध्य प्रदेशमध्ये आणि मुंब्र्यामध्ये तिघांनी एकत्रित काम केलेलं आहे. त्यांच्या सोबत कर्मचारी पण आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये हवालदार शेखर, पोलीस शिपाई महांगडे, पोलीस शिपाई वरपे, पोलीस शिपाई तेलंगे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई तडवी, पोलीस शिपाई सपकाळे, पोलीस शिपाई प्रवीण पाटील आणि पोलीस शिपाई थोरवे यांनी ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मुंब्रा NDPS टीमची कामगिरी तशी ज्या वेळेपासून मी चार्ज घेतलेला आहे किंवा मॅडम आहेत आणि सिनियर PI आहेत शिंदे यांच्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांनी आतापर्यंत ताब्याच्या 58 केसेस केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 48.5 कोटीचा माल जप्त केलेला आहे. तर या कामगिरीबद्दल मी आमच्या टीमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. किती आरोपी असण्याची शक्यता आहे? सध्या जे इंट्रॉगेशन चालू आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अजून फरार आहे, मध्य प्रदेश मधलाच आहे आणि त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे आरोपी जो मेन आरोपी आहे तो यापूर्वी पण या प्रकारच्याच धंद्यामध्ये होता. मध्य प्रदेशमध्ये त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. 302चा पण गुन्हा आहे. 302चा जो गुन्हा होता त्याच्यामध्ये पण तो आहे आणि आरमॅटचे पण त्याच्यावर गुन्हे आहेत. गँग आहे का? मुंब्र्यात जो आपला जो भेटलेला आहे बासू, तो तर फर्स्ट टाइम आपल्याला भेटलेला आहे. परंतु ही जी गँगच आहे मध्य प्रदेशातून ती ऑपरेट होती आणि भारताच्या विविध शहरांमध्ये ते माल पुरवतात अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पण ठाण्यात कसं काय ओळख कशी झाली? ते गोपनीय आम्हाला डिस्क्लोज करता येणार नाही.